पाय उचलला जातो, गुडघ्यात वाकत नव्हता अगोदर. काय नाव सर तुमचं? नरेंद्रकांत गीते. काल तुम्ही आपल्याकडे आले. हो. आपल्याकडे ऍप्लिकेशन करण्याच्या आधी, स्टेमसेल थेरपी ऍप्लिकेशन करण्याच्या आधी, प्रोसेस ऍप्लिकेशन करण्याच्या आधी तुमची शरीराची परिस्थिती कशी होती सर? तर माझे पाय खूप स्टिफ होते आणि हात माझा उचलला जात नव्हता प्रॉपरली. पर्टिक्युलरली बोटं, हाताची बोटं वळत नव्हती. ती बोटं पण सर्व जवळजवळ आपण काल ऍप्लिकेशन केलं हो. स्टेमसेल थेरपीचं हो, आणि काल. प्रोसेस अप्लाय केली. हो, सर. तर काल प्रोसेस केल्यानंतर आज काय परिस्थिती सर तुमची? आज काल रात्रीच म्हणजे पाय मोकळा झाल्यासारखा वाटला. गुडघ्यावर उचलला जातोय, थोडा वागतोय म्हणजे डाव्या पायाला. स्टिफनेसपणा कमी झाला स्टिफनेस कमी झाला आणि हात हाताची बोटं पण सरळ सरळ व्हायला लागली. आणि हात हलण्यामध्ये हात उंच होतोय म्हणजे उचलला, किती उचलला जातो बघा. खांद्यातून खांदा पॅरलल उचललाय, हो. नाही तर हात फक्त अगदी पायाला उचललाय. हात पॅरलल उचललेले हो हात. हो हो नक्कीच. सर काय म्हणायचं आमच्या छोट्याशा उपक्रमाबद्दल? एकाच दिवसात, छोटा नाही सर, हा फार मोठा उपक्रम आहे. छोटा एकाच नाही. दिवसात इफेक्ट, एकाच दिवसात म्हणजे लगेच तुरंत त्याच दिवशी. म्हणजे फिजिकल बॉडीवर काम केलं तर किती फरक पडते बघा. हो हो लगेच झालं आणि इतक्या लवकर त्याच दिवशी म्हणजे आश्चर्य म्हणजे. आहे का नाही? किती वर्ष घातले तुम्ही? सर आता जवळ 8 वर्ष होत. 8 वर्षाच्या बाद 2 तासामध्ये एवढं हाताची आणि पायाची मुवमेंट कोण्या पॅथीने चांगली केली का? नमस्कार, मी डॉक्टर के.व्ही. पाठक, आयुर्वेदाचार्य. आज आपण पॅरालिसिस, पार्किन्सन आणि ब्रेन ॲट्रोफी या डिसीज बद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. आणि हा डिसीज ज्या लोकांना झाला त्यांच्यावर ही आयुर्वेदिक प्लांट स्टेमसेल थेरपी मी वापरून पाहिली, तर हजारो पेशंटला या डिसीज मधून ह्या पद्धतीने बाहेर काढलं आणि चांगल्या प्रकारे त्यांना जीवन मिळवून दिलं. पॅरालिसिस मध्ये ब्रेन सर्क्युलेशन खराब होत आहे. ब्रेन मध्ये रक्ताच्या गाठी तयार होतात आणि रक्ताच्या गाठी तयार झाल्यामुळं ब्रेन मध्ये ज्या भागामध्ये रक्ताच्या गाठी तयार झाल्या त्या भागामध्ये सिग्नल जनरेशन, मोटार न्यूरॉन कनेक्टिव्हिटी ही खराब होत जाते, कमी होत जाते, कमजोर होत जाते आणि त्या बाजूचं सर्क्युलेशन आणि अवयवाचं फंक्शन हे वीक होत जाते, कमी होत जाते आणि अशा प्रकारे पेशंट एक बाजू कमजोर आणि एक बाजू गमावून बसतो. अशा प्रकारे पॅरालिसिस मध्ये शरीराची विकृती येऊ शकते. ब्रेनमध्ये रक्ताच्या गाठी झाल्या, सिग्नल जनरेशन कमी झालं तर त्या बाजूच्या ब्रेनमध्ये, त्या साईडच्या ब्रेनमध्ये सिग्नल सर्क्युलेशनला कमजोरी येते. त्याचबरोबर मणक्यामध्ये जर त्या बाजूच्या मणक्याला कनेक्टिव्हिटी जर खराब झाली, डोळा, नाक, कान, जीभ, हात आणि पाय याची स्पायनल कॉर्ड मधून नर्व मॅनेजमेंटने जर कनेक्टिव्हिटी खराब झाली तरी पण त्या बाजूला सिग्नल वीक जाते आणि त्या बाजूला सिग्नल वीक गेल्यामुळं त्या बाजूला हालचाली आणि फंक्शन हे त्या अवयवाचं कमी होत जाते. आणि अशा प्रकारच्या खराबीवर आपण जर उपचार करून पाहिला तर या ठिकाणी इतर पॅथीमध्ये, इतर सिस्टीम मध्ये हा उपचार हा लक्षणावर केला जातो. मी याच्यावर क्रिएशनवर उपाय करून बघितला तर माझ्याकडे 9 वर्ष, 7 वर्ष, 5 वर्ष पॅरालिसिसच्या पेशंटला ह्या आयुर्वेद प्लांट स्टेमसेल थेरपीच्या उपचारांनी चांगल्या प्रकारे रिझल्ट आला. त्यांच्या हालचाली वाढल्या, त्यांना हाताने काम करता आलं, पायाने उभं राहता आलं, चालता आलं आणि बऱ्याच जणांचं मेंदूचं व्यवस्थापन चांगलं झालं, स्मरण वाढलं. पार्किन्सन आणि ब्रेन ॲट्रोफी ह्या दोन्हीमध्ये मी डिफरन्शियल डायग्नोसिस करून पाहिलं तर मला बऱ्याच प्रमाणामध्ये पार्किन्सन डायग्नोसिस झालेल्या पेशंटमध्ये ब्रेन ॲट्रोफीचे लक्षणं आले आणि ब्रेन सुकल्यामुळं हालचाली खराब होतात, उठता येत नाही पेशंटला, बसता येत नाही, बोलता येत नाही, बॅलन्स जाते आणि एक बाजू ही त्याला इम्बॅलन्स होऊन जाते. अशा प्रकारच्या पेशंटमध्ये सुद्धा मी ब्रेन ॲट्रोफीच्या ही पद्धत आयुर्वेदिक प्लांट स्टेमसेल थेरपी ही वापरून पाहिली तर बऱ्याच पेशंटला याच्यातून बाहेर निघता आलं, पॅरालिसिस मधून बाहेर निघता आलं, ब्रेन ॲट्रोफी मधून बाहेर निघता आलं. आणि अशाच प्रकारचा प्रकार हा MND मध्ये सुद्धा होतो, मोटार न्यूरॉन डिसऑर्डर मध्ये. ह्याचं तिन्हीचंही क्रिएशन मला एकच मिळालं आणि याच्यावर मी आयुर्वेद प्लांट स्टेमसेल थेरपी वापरून पाहिली तर मला प्रत्यक्षात खूप चांगले रिझल्ट आले आणि बऱ्याच पेशंटला चांगलं जीवन देता आलं.